हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे सोनाली. कशा आहात सर्वजण? मस्त ना? तर मी सुद्धा खूप मस्त आहे आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे मग छोट्याशा आणखीन व्लॉगमध्ये. तर मी आता देवपूजा वगैरे माझी झालेली आहे आणि स्वयंपाक वगैरे टिफिनसुद्धा झालेला आहे आणि देवपूजा झालेली आहे. तर मी इथं देवाला नमस्कार करून घेत असते. माझी सर्व डब्बा वगैरे झाल्यानंतर इथं भांडे पडली होती स्वयंपाकाची आणि सगळेजणं निघून पण गेले होते. मुलगा पण शाळेला गेला होता, हे पण शाळेला गेले होते. त्यांना टिफिन वगैरे दिला आणि तर मी मेहंदी भिजवते कारण की मला ना केसाला मेहंदी लावायची आहे. तर माझे थोडेसे ना केस पांढरे झालेले आहेत, त्यामुळे मी मेहंदी लावणार आहे. आणि मी इथे अगदी थोडी मेहंदी भिजू घातली आहे. तुम्हाला वाटेल कसं काय एवढीशी मेहंदी कशी केसाला पुरेल? पण मी ना जेवढे पांढरे झालेत माझे केस तेवढीच मेहंदी लावणार आहे. तर इथे मी सगळी देवाची भांडे घासायला काढली होती कारण की उद्या आहे ना गुरुवार, त्याच्यामुळे मी आदल्या दिवशीच गुरुवारची सगळी भांडे वगैरे घासून ठेवते, सगळी तयारी करून ठेवते कारण की मग दुसऱ्या दिवशी गुरुवारी आपल्याला लवकर पूजा मांडता येईल. आणि इथं मी घरातले सगळं भांडे वगैरे किचन वाटा सगळे क्लीन करून कपडे धुवायला बाहेर आले होते. कारण की बाहेर ऊन पडल्यानंतरच ना कपडे धुवायला भारी वाटतं. कारण की थंडी वाजते ना आता खूप घरामध्ये, दिवसभर थंडीच असते. त्यामुळे उन्हामध्ये कपडे धुवायला खूप मज्जा येते आणि भारी पण वाटतं कपडे धुवायला उन्हामध्ये. तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करत तुमच्या कमेंट्समुळे ना मला पुढचा व्हिडिओ काढायला प्रोत्साहन मिळतं आणि मला कळतंसुद्धा माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे कमेंटसुद्धा छान छान करत जावा. आणि इथं मी मोठ्या मुलाला अभ्यासाला बसवलं होतं. त्याची स्कूल दुपारी असते आणि दूध वगैरे आलं होतं. मग दूध तापायला ठेवलं आणि त्याचा टिफिन मी पॅक केलं, भरला टिफिन. कारण की त्याला ना दुपारची 12 वाजता शाळा असते. तो एकटाच होतो शाळेमध्ये. मग टिफिन वगैरे त्याला भरून दिला. टिफिन वगैरे भरून झाल्यानंतर मी घरातल्या सगळ्या फरशा क्लीन केल्या. नंतर मग जिना क्लीन केला. कारण जिना मी आठवड्यातून एकदा तरी क्लीन करते. रोज झाडून वगैरे असतं, पण आठवड्यातून एकदा मी जिना पुसते. कारण की उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारची खूप घाई होते. त्यामुळे मी आदल्या दिवशीच जिना वगैरे क्लीन करून घेतला होता. म्हणजे कसं ना, सकाळी आपली गडबड नको व्हायला. सकाळी पूजा वगैरे मांडायची असते, टिफिन असतो आपल्याला सकाळी, त्यामुळे ना थोडी घाई होते आणि एकटी असल्यानंतर तर खूपच घाई होते. आणि इथं माझ्या मोठ्या मुलाची शाळेचा टाईम झाला होता, त्यामुळे तो शाळेत निघाला होता. आणि तो रोज शाळेत जाताना ना मी दुपारी असंच थांबत असते खिडकीजवळ, कारण की मला तो गेट उघडून जाऊपर्यंत ना माझ्या मनाला समाधानच नाही वाटत. तर ना आता दुपारची 1 वाजली होती आणि त्रिशच्या शाळेचा टाईम झाला होता सुटायचा. त्यामुळे मग मी त्रिशच्या शाळेत गेले आणि त्रिशला घेऊन आले. त्यानंतर त्रिशला घेऊन आल्यानंतर ना येताच मी हार आणि पानं असे आणले होते, फुलं वगैरे आणले होते उद्या पूजेसाठी. आणि नंतर ना मग मला मेहंदी लावायची होती. मी मेहंदी भिजवली होती ना, तर मग मेहंदी जेवढे पांढरे केस झालेत ना, तेवढ्या पांढऱ्या केसाला मेहंदी लावून घेतली. पूर्ण केसाला कधीच मेहंदी नाही लावायची, कारण की माझा अनुभव आहे आणि मी लग्नाच्या आधी पूर्ण केसाला मेहंदी लावायचे. त्यावेळेस माझे केस इतके छान होते आणि मी मेहंदी लावायची तर माझे केस पांढरे व्हायला लागले आहेत. त्याच्यामुळे ना ज्यांचे केस पांढरे नाहीत त्यांनी तर खरंच मेहंदी लावू नका आणि ज्यांचे पांढरे आहेत तेवढ्या पांढऱ्या केसालाच मेहंदी लावा. कालच गाजर आणून ठेवले होते आणि मला ना गाजराचा हलवा बनवायचा होता, कारण की मुलांना पण खूप आवडतो आणि असे मुलं गाजर खायला खूप कंटाळा करतात. गाजर खाल्लेलं खूप चांगलं असतं आपल्यासाठी आणि मुलांसाठी सुद्धा हेल्दी असतं. आणि मग हलवा बनवायचा खरंच खूप कंटाळा आला होता, पण म्हटलं नको करूया, कारण की मुलांना आवडतो आणि नाही बनवला तर मग तसेच गाजर राहतील आणि सुकून जातील. म्हटलं नको, कंटाळा केला की कंटाळाच होतं, म्हणून कोणतंही काम हाती घेतलं की नक्कीच ते पार पाडलं पाहिजे. इथे मी 2-3 चमचे तूप टाकलं होतं आणि गाजराचा खीस टाकून गाजर छान प्रकारे भाजून घेतला. आणि इथं ना माझ्या बाळाला मी पेपर सोडवायला दिला होता. त्याचं इतकं मग्न होतं ना पेपर सोडवण्यात, त्याचं लक्षसुद्धा नव्हतं. आणि इथं ना छान असा गाजराचा कलर सुरेख झाला होता, वेगळा झाला होता. आणि नंतर मग काजू बदामचे काप टाकले आणि साखर टाकली. मग मिक्स करून हलवून घेतला. गॅस कमी करून ना नंतर मग मी साखरचं पाणी सुटलं होतं ना, नंतर मग मी थोडंसं त्याला आटवून दिलं, साखरेचं पाणी शिजून दिलं थोड्या वेळ. आणि इथं माझा गाजराचा हलवा तयार झालेला आहे. खूप छान झाला आहे गाजराचा हलवा. आणि त्रिशला पण खूप आवडतं. मग त्रिशला खायचा होता, मग मी त्याला खायला दिला तर खूप छान झाला होता. त्यांनी पण आवडीनं खाल्ला. आणि इथं मी संध्याकाळचा स्वयंपाक माझा चालू होता रात्रीचा. आत्ता 5 वाजले होते आणि मोठा मुलगासुद्धा शाळेतून यायची वेळ झाली होती आणि ह्यांचीसुद्धा शाळेतून यायची वेळ झाली होती. तर मी स्वयंपाक लवकरच करते, कारण की मला स्टेडियमवर जायचं असतं त्यामुळे. आणि स्टेडियमवर गेल्यानंतर ना दिवसभराचा थकवा निघून जातो, कारण की दिवसभर आपण कामात असतो, मग आपल्याला थकवा आला असतो. मग तिथं थोडंसं वॉकिंग केलं ना खूप छान वाटतं. मेहंदी लावलेलं डोकं धुवून घेतलं आणि नंतर मी स्वयंपाक केला.
रात्री मग आमचे जेवणं वगैरे, भांडे वगैरे झाल्यानंतर मी किचन सगळं पूर्ण क्लीन करून घेतलं. मी रात्रीच किचन क्लीन करून घेत असते, कारण की सकाळी उठल्यानंतर लगेच आपल्याला टिफिन बनवायचं असतं, म्हणजे सोपं पडतं ना टिफिन बनवायला. म्हणून रात्रीच किचन क्लीन करून घेतलं. आणि इतर मी बदाम, काजू, अंजीर वगैरे भिजू घालत होते, कारण की रोज सकाळी मुलांना स्मूदी करून देत असते, म्हणजे खाऊन शाळेमध्ये जातात. तर व्लॉग इथंच एंड करूया. पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय.